going on, ladies? Please get back to work. सर हे ते फाईलचंच बोलत होतो. Okay. मॉर्निंग okay. सर मॉर्निंग Good morning. Good मॉर्निंग morning. सर Good morning. पिंट्या ब्लॅक कॉफी. अरे ब्लॅक कॉफी. ओय What? नाही सर, मग तुम्ही शिवी एकदम का देताय सर मला? नाही काहीच केलेलं नाही ना. शिवी नाही देते. झाओशिंग हो म्हणजे गुड मॉर्निंग. सध्या मी चीनी भाषा शिकतोय ना. ओ माय गॉड सर, म्हणजे काय हे चायनीजची गाडी बिडी काढायची की काय तुम्हाला? There you are. तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय ना त्यामुळे कंपनीचा ग्राफ असा खाली जातोय. त्यामुळे मला चायनीजची गाडीच टाकावी लागणार आहे. चौगुले हसता काय? डोंट लाफ. सॉरी सर. स्टाफ काय करतोय तुमचा? कंपनीचा प्रॉफिट काय? कंपनीची शेअर प्राइस काय? देयर इज नो रिझल्ट ॲट ऑल. येस सर. सर तुम्ही शांत बसा प्लीज हॅव अ सीट सर. सर माझी केबिन आहे. प्लीज बसा. तुम्ही सांगतो सर. ओके. मला बोलायचंच आहे तुमच्याशी. बोला पटकन बोला. सर मी काय सांगू तुम्हाला, मी कशा पद्धतीने या ऑफिसमध्ये काम करतोय सर. म्हणजे सर मी सगळ्या लेडीज स्टाफ आहे सर. मग सर मी काय सांगू तुम्हाला ना सर, मला कधी कधी वाटतं मी ऑफिस चालवतो का त्यांचा संसार चालवतोय सर. पुरुष काय करणार सर मला सांगा बघू सर तुम्ही. मला ना कधी कधी संताप येतो सर. मी एकटा असतो या ऑफिसमध्ये, तुम्ही नसता सर. कधी कधी वाटतं ना चौगुले रिलॅक्स. सर टाळकं सटकतं सर यांचं. रिलॅक्स. आय नो. मी काय करू सर, एक पुरुष आहे ना मी एक सर. काय बोलू पण शकत नाही सर. चौगुले बसा तुम्ही. चौगुले बस. नो सर, तुम्ही असताना मी बसणार नाही. चौगुले बसा तुम्ही. बस रे. चौगुले हो सर. त्या स्टाफचे तुम्ही हेड आहात की नाही? हो सर. आय एम अ जनरल मॅनेजर ऑफ दिस. पोस्ट नका सांगू. मीच अपॉइंट केलंय तुम्हाला. हो सर. सॉरी सर. बघा हा इश्यू आहे ना तुम्हीच सॉल्व्ह करू शकता. आय नो यू कॅन. यू आर हार्ड वर्किंग, यू आर डेडिकेटेड, यू आर जेन्युअन. गेले 2 वर्ष मी ओके सर. चौगुले खरं तर मला वाटतं की मी तुमचा पगार वाढवावा. चौगुले काय करताय? सर हे सर थँक्यू सर. मी तुम्हाला हे बिहेव आय एम सॉरी सर. मी ओ आय एम व्हेरी हॅपी सर. सर माझी बायको सतत मला सांगत असते की साहेबांशी बोल पगारवाढीबद्दल बारगार. पण सर कधी हिंमत नाही झाली, कारण तुम्ही आला की तुमचा खतरूड चेहरा आला. काय रिस्पेक्टनी खतरूड म्हणजे ओ हो असा खतरूड सर. म्हणजे मनापासून मला रिस्पेक्ट वाटतो तसा आला की मी मनातच ते गिळतो विचार सर. पण आज फायनली तुम्ही म्हणालात सर. थँक्यू व्हेरी मच सर. चौगुले ऐका पण मी फक्त म्हटलंय की पगार वाढवावा वाटतोय, वाढवला नाहीये. म्हणजे सर म्हणजे काय ना चौगुले, तुमचा पगार वाढवला तर बाकीच्या एम्प्लॉईजना कळणार, मग ते म्हणणार आमचा पण पगार वाढवा. हो म्हणजे माझा पगार वाढवायला आपल्या ऑफिसकडे पैसे आहेत पण त्यांचा पगार वाढवायला नाहीये. नाही हो नाही बरोबर. मग आता सर आपण सांगायचंच नाही ना मग त्यांना माझा पगार वाढवलाय ते. नाही मी नाही सांगणार. झालं ना मग. पण तुमच्या चेहऱ्याचं काय? पगार वाढवायचा म्हटल्यावर तुमच्या चेहऱ्यावर 27 मोर थुई नाचतायत. आणि खरंच जर वाढवला काय गोंधळ घालाल चौगुले तुम्ही. केबिनच्या बाहेर गेल्यावर हे मेरा पगार बढ़ गया रे हे तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. हा पण मग याच्यावर सोल्युशन काय सर? आहे एक शक्कल आहे. स्टाफकडे जा आणि त्यांना बोला. त्यांना झापा तुम्ही. मी त्यांना झापायचंय? हो. नाही सर, झुंड से आता है ना तो ये होता है मेरा. हे जनरल मॅनेजर आहात, बी अ मॅन, मर्द बना. अरे झापा त्यांना आहे ना. त्यांना म्हणा रिझल्ट दिला नाही ना यू विल बी फायर्ड. बोला. मग आहे ना पगार वाढवायचं म्हणणारच नाहीत त्या. आणि मी गुपचूप तुमचा पगार वाढवून टाकेन. हो दिस इज अ ग्रेट आयडिया सर. मी हे करतो सर. मी अनेक दिवसापासून मला करायचंय सर हे. पण ना मला तो मुहूर्त मिळत नव्हता सर. आत्ता करा. पण तुम्ही नेहमी परदेशी असताना मला आज मुहूर्त आज सर करून टाकतो सर मी आज. करा. टाळकं सटकलं ना माझं, कारण सज्जन लोक असतात ना एरवी सटकत नाहीत. टाळकं सटकला वाट लावतात सर. हो. शेर आज गुफा का बाहर आएगा. काय? शेर गुफा का बाहर आएगा. आज वो कैसा काटेगा देखो. ठीक. अभी ये हो गया सर. तुम्ही फक्त आहात तिकडे. तुमच्या समोर मी झापतो त्यांना आणि मग आपण कॅन्सल करूया सर. ओके. मिसेस उषा, मिसेस वनिता, मिसेस चेतना, मिसेस रसिका इकडे या. काहीतरी झालं असणार आहे. तू इकडे थांब. मी नवीन आहे ना तुमच्या. असू दे, नवीन काय मग? नाही अगं पुढे राहा. गीता मॅम तुम्ही थांबा ना. नाही तुम्ही कशा दिसाल या अगं कसू दे.
अगं अशी काय करते? तुला सांगितलं तू पुढे एवढीशी झालीस आता पुढे ये नाही एवढं काय? मासळी बाजार आहे का? लहान आहे ना. वाटल्यापेक्षा समूहगान चालू आहे, सगळं दिसायचंय सगळ्यांना कॅमेऱ्यात. केपकोट सर बाहेर या सर. हा माझा स्टाफ आहे. हॅलो हॅलो नका करू, हो हॅलो नका करू. हा माझा स्टाफ आहे सर, मी यांचा इमिजिएट बॉस आहे. हे आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर. तुम्ही नेहमी म्हणत असता ना ऑफिसला लॉस का होतो, याचं कारण आहे हा स्टाफ. आम्ही कारण ह्यांच्यात झिरो कोऑर्डिनेशन आहे. झिरो. यांना विचारलं काम का नाही झालं, यांच्यावर ढकलतात. त्यांना विचारलं त्यांच्यावर ढकलतात. त्यांना विचारलं काम का नाही झालं, हे मागच्या आहेत त्यांच्यावर ढकलतात. मग हे यांच्यावर ढकलतात. मग ह्या म्हणतात मला तर दुसरा नंबर होता, मग ह्या का म्हणला, मग ह्या का म्हणायला म्हटलं त्या म्हणतात की ह्यांना विचारा. ह्या म्हणतात शेवटच्या की यांना विचारा. पुढे 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 बोला, काही कळत नाही, पुढे बोला. हा पण सर तेच म्हणतोय मी, लॉस कुणामुळे म्हणतो, ह्यांच्यामुळे होतोय. याच्या पुढे सांगतोय तुम्हाला पगार वाढावी या वर्षाची मिळणार नाही. 6 महिने देतोय, 6 महिन्यात मेहनत करायची ना. जबरदस्त मेहनत टाळ कशाला मारे चौगुले चौगुले. कसट करू नका माझं. मेहनत करायची. 6 महिन्यात जर रिझल्ट नाही दिसले ना काढून टाकेन एकेकाला. निकाल दे का बस सबको. काढून टाकेन मी. काय केलं सर? काहीच नाही केलं. पगार सर बजर बट्टू के आशू है देखन. हजार बट्टूची मगरमच्छ की आंसू. हे काय असेल ते बघू नका सर. अरे शांत कर, आवाज रडू नका, रडू नका. वनिताजी रडू नका. सर रडू नको तर काय करू सर? हा माणूस आम्हाला कसं बोलतो सर? म्हणजे? आम्ही इथे मान मोडेस्तोवर काम करतो सर. मान मोडेस तो कान करायला खांद्यावर मान आहे का तुम्हाला? दिसते मान? कसं बोलताय सर? सर अरे कसं बोलताय सर? गोस्वामी सनशी तुम्हाला फाईल दिलेली होती. कोणाची सर? गोस्वामी सनशी फाईल दिलेली होती. त्या फाईलचं काय झालं? या फाईलचं काय झालं मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय. काय झालं फाईलचं? काय नाही सर, डेस्कवर आहे सर. डेस्कवर आहे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे. का मला का सर? ती पूर्ण का नाही झाली? ती पूर्ण का नाही झाली? सर ती पूर्ण कशी होणार सर? तुम्हीच तर मला त्या दिवशी घरी पाठवलं ना सर. हो सर. चौगुले आम्ही होतो इथे, आम्ही ऐकलं. मी पाठवलं? हो तुम्ही म्हणालात घरी जा. ती नकोच म्हणत होती सर, तुम्ही म्हणालात जा जा. तुम्ही त्यांना घरी का पाठवलं? सर ते म्हणाले की घरी जा, घरी तुमचे सासरे आजारी आहेत, तुम्हाला घरी जायला हवं असं ते म्हणाले सर. स्वतः म्हणाले सर. पण माझं पाऊल पण निघत नव्हतं सर. म्हणाले म्हणत सर. होती काम आहे काम आहे काम आहे. चौगुले या उत्तर द्या. सर या आय रिमेंबर सर. मी घरी पाठवलं. आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी सर. मग सर म्हणाले की तुम्ही जा, तुमचे सासरे आजारी आहेत. सासरा म्हणजे दुसरा बाप असतो आणि त्या बापाला आता तुमची गरज आहे. घरी जा, त्यांना छान खाऊ पिऊ घाला, काय हवं काय नको ते बघा. पुण्य गाठीशी लागेल असं म्हणाले सर. असं बोललात तुम्ही? सर ते चुकून फ्लो मध्ये बोलून घ्यायचो पण फ्लो असा काढीन ना मी. आय एम सॉरी. आणि चेतना मॅडम तुमचं काय? मी काय नाही केलं सर. नाही मला आहे ना काही महिन्यांपूर्वीचं जरा आठवलंय की इंटरनेटवर तुमच्या डोहाळ जेवणाचे तुम्ही फोटो टाकले होते. हा? हो सर. बरं ते डोहाळ जेवण त्याचा कार्यक्रम 2 दिवस चालू होता. सर जुळं झालं ना. 2 दिवस तुम्हाला सुट्टी कोणी दिली? नाही सर, चौगुले सरांनी दिली. मी ती सुट्टी घेतच नव्हती सर. ते म्हणाले की नाही, चांगल्या मनाने म्हणाले की जा तुम्ही. चांगल्या मनानं. चांगल्याच आणि म्हणाले असं काही नाही. ते म्हणाले की काय चोळकर बाई डोहाळे जेवणा का कुछ हो को नो हो असं ते म्हणाले. ही स्टाईल आहे तुमची, तुम्ही बोलता. हा पण मी त्यावेळेला बोललो होतो असं. बोललात सर तुम्ही. ऍक्च्युली सर तुम्ही त्यांना ओरडू नका, ते सर खूप गोड आहेत. ए, चौगुले सर खूप गोड आहेत. म्हणजे ते बोलायला लागले ना की असे कान तृप्त होतात. असं कीर्तनाचा फील येतो. चला चला कीर्तनाला चला असं कीर्तनाचा एकदम feel? गोड वाटतं सर, खूप गोड वाटतं. ते मला म्हणाले काय? चेतनाबाई डोहाळे म्हणजे बाईच्या आयुष्यातले चिंचा कैरीचे दिवस. आई ग काय गोड वाक्य आहे. तुम्हाला सांगते राजपूत सर, हे वाक्य मी माझ्या डायरीमध्ये नोट डाऊन करू. मला खूप सवय. पण ते मला पुढे म्हणाले डोहाळे जेवणाचा दिवस म्हणजे त्या दिवशी बाईने जगाला विस्मरून स्वतःच्या मनातल्या इच्छांना स्मरावं. आणि जो कोणी तिला अडवेल त्याला म्हणावं काय? जा जा हट चल. नाही सर हे मी नाही केलेलं आहे हे सर. तुम्हीच केलं असं. हे तुम्हीच करता. सर मी केलं, मला आठवलं सर. कारण सर भूतदया. भूतदया आहे ही सर भूतदया. कसं असतं मला सर,
बाई असते ना, प्रेग्नंट असते ना, नाजूक असते मनस्थिती. बर आणि वी शुड रिस्पेक्ट. असं बाईला ज्या लेबर पेन्स होतात ना, त्या पण नाही सहन करू शकते. Shut up. हो हो आय एम सॉरी सर. बोललो आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी सर. सर प्लीज तुम्ही त्यांना ओरडू नका सर. ते त्या दिवशी त्यांनी आम्हाला खूप मदत केली हो, सर. सर. त्या दिवशी नाही तर नेहमीच म्हणजे काहीही कार्यक्रम असला ना सर पहिले येतात मदतीला. कायम मदत असते खरंय, त्यांची. खरंय. आता या डोहाळ जेवणालाच माहितीये पंक्तीत जेवण वाढलं सगळ्यांना सर. आणि कोण करतं असं? तुम्ही ऑफिसचं काम सोडून जेवण वाढायला गेलात तिकडे. हो ना मदत म्हणून. आणि आम्ही म्हणत होतो हा नको आम्ही वाढतो सर बोले नाही जेवणा हम वाढोंगो. अरे प्रत्येकाची हिंदीत कशी मी एंड करत करता तुम्ही ते. हो सर. मी केलं सर. मी केलं. सरांनी मी वाढलं. जेवण वाढलं सर. पण या अर्धवट माहिती देत आहेत सर. आधी एक्सपोज आहे. आता समजा आता होय हा बघा मग आता समजा ह्या तिकडे डोहाळे जेवण सुरू आहे हा. आणि ह्या सगळ्या वाढतायत तिकडे बाबा. कोशिंबीर, श्रीखंड, बटाट्याची भाजी, पुरी पुरी हे सगळं वाढल्यावर संध्याकाळी 4 वाजता आहे ग माझी कंबर दुखते सर, मी उद्या 2 वाजता येऊ का? कॅन्सल. नो म्हणून मी सांगितलं तुम्ही काही करू नका. मी एकटा वाढणार, तुम्ही असंच राहा. दुसऱ्या दिवशी 9ला माझ्या तोंड दिसली पाहिजे म्हणून मी वाढलं सर. दुसऱ्या दिवशी तुम्ही किती वाजता ऑफिसला गेले? 3:30 वाजले दुपारचे, कारण कंबर दुखत होती. मग फायदा काय झाला त्याचा? हो येस सर Idiot. थोडासा प्रॉब्लेम Yes. सर. ह्या सर अर्धवट सांगतात. आता ह्या रसिका मॅडम आहेत. हा, त्यांचं हा, काय आता अभि तो नाही आता सर की काय रसिका मॅडमचा मुलगा. मग एवढं काय सस्पेन्स आहे त्याच्यात? नाही रसिका मॅडमचा मुलगा, त्याची परीक्षा होती, माझ्याकडे आला. ओ मला महिनाभर रजा हवी आहे, त्याचा अभ्यास घ्यायचा आहे म्हणून. असं बोलतात त्या? नाही सर 2 वेगळी कॅरेक्टर दिली, तुमचं कन्फ्युजन होईल. नका करू नका करू. त्या मला म्हणाला महिनाभर रजा हवी. म्हटलं नो कॅन्सल. हा मी म्हटलं 15 दिवस देईन. महिनाभर रजा मागत होत्या सर, मी दिली नाही. त्या म्हणाला म्हणे मुलाचा अभ्यास घ्यायचा आहे. मुलाला ऑफिसला बोलव म्हटलं. मुलगा ऑफिसला आला, त्या काम करत होत्या, मी मुलाचा अभ्यास घेतला. गुड. 73% मिळालेत सर त्याला. आधी किती होते? 76. एक चॅप्टर मलाच कळला नव्हता, त्यामुळे लाज वाटते का तुम्हाला? हो सर. तुमचं काम सोडून ऑफिस मधलं काम सोडून तुम्ही हे रिकामे धंदे करता? हा सर एवढं मी केलं की नाही सर, पण ह्या नाही ना काम करत. काय करू सर, मी किती अजून कोऑपरेट करू? आता बघा मध्ये श्रावण महिना आलेला आला की नाही? याचं काय? या आल्या आणि मला म्हणाल्या आम्हाला मंगळवारी दर मंगळवारी सुट्टी हवी. माय फॉट चौगुले म्हणालो सर. मी त्यांना म्हणालो सर हा. दर मंगळवारी सुट्टी. कॅन यू बिलीव्ह दिस? कशाला पाहिजे सुट्टी? आम्हाला हळदी कुंकू करायचंय. ऑफिसला करा, पण ऑफिसला यायचं, प्रत्येकाने चेहरा दाखवायचा, म्हणून ऑफिसला मी हळदी कुंकवाची हो, परिपाटी. सर. ऑफिस मध्ये तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला? सर आणि खरं सांगू का सर, असली भारी तयारी केली होती सरांनी. म्हणजे बायकांना सुद्धा लाजवतील इतकी भारी तयारी केली होती. ते खड नारळ ते वाण देतात ना, ते फळं फुलं सगळं, ब्लाऊज पीस सगळं आणलं होतं. इतकंच कशाला आम्हाला मोगऱ्याचे गजरे लागणार होते सर. स्वतः दादरच्या फुल मार्केटला जाऊन घेऊन आले. चौगुले काय हे? जवळच्या मार्केटमध्ये फुलं महाग मिळतात. दादरच्या मार्केटमध्ये दर किलो मागे 10 रुपये वाचतात. मी जाणार नाही का तिकडे? म्हणून मी तिकडे गेलो. म्हणून ऑफिस सोडून जाल तुम्ही? हो सर मी गेलो ना सर, मी मान्य करतो, पण काय फरक पडला सर सांगा बघू? नाही हो, काम कुठे झालं? या ऑफिसमध्ये सगळ्या होत्या, मी तिकडे होतो, कामं नाही केली त्यांनी. पण कारण वेगळं आहे ना सर. ते जिम्मा खेळत बसलो म्हणून वेळ लागला खरं तर कसं काम करणार? तुम्ही ऑफिस मध्ये जिम्मा खेळत होते? सर आम्हाला नव्हता खेळायचा सर. पण सरच म्हणाले की जिम्मो नाही तो हळदी कुंकू नाही. अरे मी स्वतः हिंदी नाही कसं? असंच बोलता तुम्ही? होतंय ना, बोलले हीच स्टाईल आहे तुमचे. खरंच. आणि तरी आम्ही नाही सर खूप काम आहे, नको जिम्मा वगैरे सगळं सांगितलं. पण ते म्हणाले नाही मी बॉस आहे. आम्ही हेही सांगितलं सर की CCTV मध्ये दिसलं तर बरं नाही दिसणार ऍक्च्युली. पण ते म्हणाले बॉस आहे ना मी. शर्ट काढला त्यांनी आणि त्यांचा हातला बनियन CCTV वर टाकला आणि अब जिम्मो करायला सांगितलं. तरीच मला त्या दिवशी काही दिसलं नाही. फक्त एका भोकातून काहीतरी ऍक्टिव्हिटी होती हे कळलं. येस सर, आय हॅव वन भोक इन बनियन्स. हो मी सांगतो सर, पण मी का असं केलं असेल का? मी तोपर्यंत लक्ष दिलेलं नव्हतं. मी माझ्या कामाकामात होतो. अब गया. आता बघा, आता तुम्ही ठरवा. हा स्टाईल नका मारून. नाही, style आहे. सांगा. जिम्मा. मग जिम्म्याचं गाणं काय असतं आपल्या संस्कृतीनुसार? पण इथं खरा जिम्माचं गाणं ते झिमपोरी झिम, नेपाळाचा झिम. नेपाळचा भीम, कुठला नेपाळची जिम हे म्हणता तुम्ही?
काय आहे वाक्य? काय? झिम पुरी झिम कपाळाचा कपाळाचा भीम भीम. असं आहे ना. या काय म्हणतात नेपाळचं, कुठल्या नेपाळच्या जिम मध्ये ऍडमिशन घ्यायला जाताय तुम्ही? कसं गाणं आहे इकडे दाखवतो. मी लक्ष नव्हतं, मी असाच बसलेलो होतो, या नाचत होता छोटे. मी आलो आणि त्याला सांगितलं, कळलं का? हा 1 2 3 4 करायचं पोरी झिम कपाळाचा भीम झिम गेला कुंडून पोरी आल्या उठून आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम खेळतो सर सर गोविंदा येतो वरवर गुलाल फेरीतो या झिमलाल खेळाया आमच्या वेड्या घालाया. या. हाय 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 अगं बाई अगं बाई. थँक्यू सर. थँक्यू सर. आय लव्ह यू सर. सर वा दादा. चौगुले यू आर फायर्ड. यू आर फायर्ड. गेट आउट. सर 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 गेट आउट. गेट आउट.